हाय हॅलो नमस्कार, मी पिनाक स्वागत करतो तुमचं नेपाळ सिरीजच्या 7व्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी. आत्ता पहाटेचे 5 वाजता आहेत. आम्ही निघालो आहे भक्तपूर दरबार स्क्वेअर, जे काठमांडूमधलं मेन डेस्टिनेशन आहे. ॲक्च्युली कालचा सगळा दिवस फ्लाईट डिलेमुळे वाया गेला, त्यामुळे काल काही बघता नाही आलं. त्यामुळे असं ठरवलं होतं की उद्या सकाळी लवकर उठून सगळं कवर करायचं, कारण इतक्या लांब आलो आणि जे मेन 3 दरबार आहेत, काठमांडू दरबार स्क्वेअर, भक्तपूर आणि पाटण, ते बघितले नाही तर मग काय. तर त्या ह्यानी सकाळी लवकर उठून यायचं ठरवलं. सो आत्ता आम्ही भक्तपूरच्या दिशेने चाललो आहे. आम्ही तिघं चाललो आहे आत्ता, बाकीची पोरं झोपली आहेत, त्यांना यायचं नव्हतं. पण ठीक आहे, तिघं आले आहेत माझ्याबरोबर. सो आत्ता आम्ही तिघंजणं त्या ह्याला चाललो आहेत. तर आपण आजच्या दिवसातल्या पहिल्या स्पॉटला म्हणजे भक्तपूर दरबार स्क्वेअरमध्ये आलो आहोत. ॲक्च्युली हा खूप मोठा स्क्वेअर आहे आणि काठमांडूमधला सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे इथे भरपूर अशी मंदिरं आहेत, अशी शिल्प आहेत, अशा प्राचीन काळातल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामागे खूप वेगळा इतिहास आहे आणि इंटरेस्टिंग इतिहास आहे. सो मी ह्याच्यावर एक वेगळा छोटासा व्हिडिओ बनवणार आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. ये मंदिर 1934 में इतने बड़े थे, जो 1934 के भूकंप आया तो बाद में इनको छोटे बनाए गए, जो व्हाइट कलर का था। जो कितने लोग सोचते थे 2015 के भूकंप में बड़े मंदिर गिरते, बड़े मंदिर तो कुछ भी नहीं हुआ, जो हम लोग अब इसके बाद देखने जाएंगे। ये मंदिर गिर गए थे तो इसको फिर पुराना डिजाइन से बनाए गए, जो इतने बड़े आप लोग कहीं भी नेपाल में इंडियन आर्किटेक्चर का मंदिर देखने नहीं सकेंगे, जो इसको शिलू महादेव बोलते हैं, महादेव का मंदिर हुआ। बेबी पिक्चर किंवा नाम शबानाचं शूटिंग जिथं झालं होतं. जूजू जूजू धव. जूजू बोलने से राजा को बोलते हैं, धौ बोलने से जैसे यहाँ का स्पेशल नेवारी वर्ड में जूजू धौ, जूजू राजा और धौ का मीनिंग दही, जो किंग ऑफ कॉर्ड बोलते हैं, जो ये बहुत फेमस यहाँ का कॉर्ड है. अरे एक लस्सी आने पाहिजे, कॉफी कॉफी काहीतरी फर्मेंटेड काहीतरी वाटतं वेगळं. कसं आहे टेस्ट? आता भक्तपूर दरबार स्क्वेअर वरून आता पाटण दरबार स्क्वेअरला आलोय, ललितपूरला आहे. तर मेन जे 3 दरबार आहेत, काठमांडू दरबार जो रात्री अर्धा बघितला, तो भक्तपूर दरबार स्क्वेअर आणि आता जिथं जाणार आहे ते पाटण दरबार स्क्वेअर. भक्तपूरवरूनच काठमांडू सिटीकडे जाताना मध्ये जो दुसरा मेन स्पॉट लागतो तो म्हणजे पाटण दरबार स्क्वेअर, काठमांडूच्या 3 महत्त्वाच्या दरबारांपैकी दुसरा महत्त्वाचा दरबार स्क्वेअर. इथेही भक्तपूर सारखीच वेगवेगळी मंदिरं आहेत. इथे शिल्पांपेक्षा मंदिरं जास्ती आहेत, त्यामुळे आणि एकदम काय म्हणू आपण एन्शंट किंवा निराळी, त्याच्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा इतिहास असलेली आणि रेअर मंदिर आहेत, जी बाकीच्या ठिकाणी कुठे तुम्हाला बघायला मिळणार नाहीत. सो ह्याचाही एक मी छोटासा फक्त पाटण दरबार स्क्वेअरची एक काय म्हणू आपण टूर, तसा एक व्हिडिओ बनवणार आहे. सो तो पण तुम्ही नक्की बघा. बाहेरून भारी दिसत होतं टेम्पल, म्हणून वरती गेलो होतो. वाटलं नव्हतं की भीमाचं वगैरे मंदिर असेल. भीमाने दुःशासनाला मांडीवर घेऊन, म्हणजे जो द्रौपदीने पण केला होता वस्त्रहरणानंतर, की जोपर्यंत तुम्हाला दुःशासनाचं रक्त आणून देत नाही तोपर्यंत मी माझे केस बांधणार नाही, तर तो सगळा सिनारिओवरती आहे. म्हणजे काहीच कल्पना नव्हती, आउट ऑफ नोवेअर होतं की इथं असं काहीतरी असू शकतं. खूपच भारी होतं. आत्ता मागे जे आत्ता वरती गेलं होतं, हे मागचं जे मंदिर आहे ते श्रीकृष्णाचं आहे आणि त्याच्या दोन्ही एका बाजूला सुभद्रा आणि एका बाजूला रुक्मिणी, असं मस्त मंदिर होतं. म्हणजे माहिती नव्हतं श्रीकृष्णाचं आहे, पण
एंट्रन्स ओनली फॉर हिंदूज लिहिलं होतं, म्हणून म्हटलं जाऊन बघू वर. श्रीकृष्णाचं मंदिर निघालं, मस्त वाटलं. वरती गेलो नसतं तर कळलंच नसतं काय. तर तिथे एक पुजारी किंवा जो तिथला केअरटेकर जो कोण होता त्यांनी अजून 2-3 मंदिरांची नावं सांगितली. शनी टेम्पल, त्याच्यानंतर मृत्युंजय शंकराचं इथलं खूप फेमस आहे, आणि गोल्डन टेम्पल, आणि बुद्धाचं जिथं 99,999 ना एवढे बुद्धाचे वेगवेगळे स्टॅच्यू आहेत. तर ते 3 आता ते सगळे टेम्पल कव्हर करायचा प्रयत्न करूया. बघू जसे होतील तसे ऑन द वे करतो. हे जे मागे 5 स्टोरी 1, 2, 3, 4, 5 मृत्युंजय शिवा टेम्पल असं नाव आहे. म्हणजे शंकराचा मृत्युंजय इथं म्हणतात लोक, ते मंदिर आहे. हाँ, ये जो है मृत्युंजय मतलब जो रोग से मुक्ति देना. मृत्यु अगर होने वाला है तो उसको थोड़ा और टाल देना. अच्छा, ना इसलिए इसको मृत्युंजय महादेव कहते हैं. ये फर्क है. पशुपति मोक्ष के लिए जब मरने के बाद पशुपति जाते हैं तो मोक्ष प्राप्ति होती है, लेकिन ये जो है मरने से बचाने के लिए महादेव. ओके. पशुपतिनाथ मोक्ष प्राप्त करने के लिए, और ये मृत्यु से थोड़ा और दूर जाने के लिए. दूर जाने के लिए. महाबुद्ध मंदिर हे ऐतिहासिक बुद्ध सिद्धार्थ गौतम यांना समर्पित आहे. त्याचे बांधकाम पाटणचे पुजारी अभयराज यांनी चालू केले होते. या मंदिरालाच 1000 बुद्धांचे मंदिर किंवा 1000 बुद्ध टेम्पल किंवा महाबुद्ध टेम्पल असेही म्हटले जाते. याचे कारण असे की या मंदिराच्या पायापासून ते शिखरापर्यंत प्रत्येक विटेवर गौतम बुद्धांची प्रतिमा ही कोरलेली आहे. ये कौन सा मंदिर है? रुद्रवर्ण. अच्छा, काय डेंजर आहे. काय 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 काहीच नाही कळते भाऊ. क्वालिटी आहे जे काय आहे ते. इंग्लिश नाही, गरुड आहे. गरुड नहीं गरुड़च है. वो पता है ईगल मतलब वो जो बौद्ध पुराण में कुछ है क्या उसका? मिथिकल क्रिएचर है. अच्छा, और ये थोड़ा बता सकते हो? हाँ, सबसे पहले ये सिंह है, उसके बाद ये उड़ने वाला घोड़ा है. उड़ने वाला. अच्छा, उड़ने वाला घोड़ा. उसके बाद वो मिथिकल वो हुआ गरुड़. गरुड़. उसके बाद उसको कहते हैं शार्दुल. शार्दुल. अच्छा, इथे पण आता असंच समोरचं कोणतं होतं मंदिर,
आपलं महाबुद्धा मंदिरवरून आमचा गाडीवाला ॲक्च्युली बाहेर थांबला होता, अचानक गायब झाला. म्हणून पुढे चौकात आलो थोडं चालत. कुठे गेलाय तर तो चौकात थांबला होता. तर शेजारी हे आत्ताचे बघितलं ते मंदिर होतं. काय म्हणजे थोडा अभ्यास करून यायला पाहिजे असं ठिकाणी. कुठं गुगलवर पण बघितलं नव्हतं किंवा फेमस टुरिस्ट स्पॉट्समध्ये की आहे वगैरे काहीच माहिती नव्हतं. आत गेलो तर एवढं सगळं भारी त्यांचे क्रिएचर्स, मिथिकल क्रिएचर्स आणि प्रॉपर बुद्धिझमचं स्ट्रक्चर, त्यांचे ते ड्रॅगन शेप, त्याच्यानंतर लायन, तो जे व्हील असतं ते तसं, त्याच्यानंतर स्टोरीवालं टेम्पल, असं सगळं एकदम काय म्हणतो आपण जसं चायनीज, जॅपनीज किंवा बुद्धिझम एकंदर जे असतं तसं स्ट्रक्चर होतं सगळं आतमध्ये. खूप मस्त आहे, माहितीच नव्हतं. बरं झालं आलो आतमध्ये, एक नंबर होतं. मग अशी खूपच घाई झाली. चेकआउट करायचं होतं आणि एअरपोर्टला पोचायचं होतं. सो डायरेक्ट आत्ता एअरपोर्टला आलो आहे. इमिग्रेशनलाही आत्ता काही नाही विचारलं, फक्त आऊटचा स्टॅम्प मारला आणि पुढे आलो. आत्ता लॉन्जमध्ये आलो. ॲक्च्युली आमच्याकडे म्हणजे आमच्या ग्रुपमधला एक जण आहे, त्याच्याकडे प्रायोरिटी पास होता, पण त्याच्यावर 7च लोक अलाउड होते आणि आम्ही 9 आहे. सो तिथल्या एक मॅडम होते, त्यांनी 2 लोकांना फ्री दिलं. 7 लोक होते, सो 9 लोकांचं काम झालं. भारी आहे जेवण, म्हणजे खूप व्हरायटी आहे. त्यामुळे काय म्हणू आपण 5 स्टार सारखाच आहे. दाखवतो काय काय. मेन कोर्समध्ये सॅलड्स आहे, सूप आहे, पापड आहे, स्टीम राईस, दाल तडका, 2 भाज्या, नूडल्स, त्यानंतर नॉनव्हेज आहे. इथं कॉफी मेकर, टी मेकर, त्यानंतर इथं ज्यूस होता, आत्ता भरायला गेलेत. सुकामेवा, आपले कॅचूनट्स आहे, चीज प्लॅटर आहे, वेगवेगळे सँडविचेस आहेत, साधे केक आहेत, त्याच्यानंतर चिकन सँडविच, बर्गर, म्हणजे थोडं इंग्लिश टाईप फूड आहे. कटलेट्स आहे, मंचुरियन, सामोसा. त्यानंतर डेझर्टमध्ये फ्रूट प्लेट्स आहेत, पेस्ट्रीज आहे. आता पोरांनी संपवल्या सगळ्या, त्या आता परत करतायत. खाली पण इंग्लिश ब्रेकफास्टला जसं असतं तशा टाईपचे. आणि त्याच्यानंतर ड्रिंक करायला आहे, मायक्रोवेव्ह आहे गरमला, वेगवेगळे ज्युसेस आहेत. सो बरंच काय काय कडकमध्ये सोय झाली जेवणाची. सीट भावून घ्यायचं त्यांना सीट भावून हे दिसलं पाहिजे. प्रायोरिटी पासवाला बादशाह. This is a busy announcement for passenger Miss Pooja Chitlangia. Passenger Miss Pooja Chitlangia and Vidyarthi नमस्कार वाचा तुमचा दिनांक प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म बसली नाही 2च तासाचे फ्लाईट. संपली ट्रिप, संपली. बॅक टू नॉर्मल. बॅक टू नॉर्मल म्हणजे पुढच्या ट्रिपला. बॅक टू नॉर्मल आहे तुझं डेली रुटीन. तुझं एक प्रायव्हेट जेट घेऊन टाक, म्हणजे टेन्शन नाही इकडे तिकडे जायला. प्लीज स्पॉन्सर मी सर.
आपण हे करू, एक फंड रेज करू यासाठी. एक नंबर प्लॅन केले, एक नंबर प्लॅनर आहे. तुम्हाला जायचं असेल ट्रिपला तर भाऊंना कॉन्टॅक्ट करा, कुठेही जावा. सीडीज ऑल्सो युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. शेअर करा. ऑफ ग्रिड पिनाक बेस्ट चॅनल ऑफ युट्यूब. आणि हा आपले माणूस एडिटिंग सौरभ भाऊ शकतात. माणूस खूप कडक आहे. माणसाची तोड नाही, माणसाला तोड नाही. माणूस देव कडक आहे, खूप कडक आहे. आणि हा पण मित्र चांगले भेटलेत, जावणारे भेटलेत, अशी मस्करी करतात. भाऊ चुकलं विकलं असाचा माफ करा. कशी झाली ट्रिप सर? एक नंबर सर ट्रिप कशी झाली विथ पिनाक? छान. सीडचं प्लॅनिंग होतं यावेळी, माझं नव्हतं. मॅडम ट्रिप कशी झाली पिनाक सोबत? सर कशी झाली? नाही, डायरेक्ट आतमध्ये काही नाही. फायनली मुंबईत लँड झालो. बॅग यायला नेहमीप्रमाणे थोडा उशीर झाला, पण ठीक आहे. आता मी कॅब बोलवली होती, तर आम्ही दोघं तिघं कॅबनी चाललो आहे आणि बाकीचे मग शेअर कॅबनी वगैरे जातील. आता फायनली घरी आलो. 11:15 झाले, आता एक 4.5 तास वगैरे लागले मुंबईचं ट्रॅफिक वगैरे पकडून. पण मस्त झाली ट्रिप. होणारच होती कारण शाळेतले सगळे मित्र होते बरोबर आणि आमची एकत्र अशी भारताबाहेरची पहिलीच ट्रिप होती. पण जनरली असं वाटलं नाही की भारताच्या बाहेर गेलोय, पण टेक्निकली होतो. सो ते एक आहे. जर तुम्ही बघितलं की नॉर्थ ईस्ट साईडचं जसं वातावरण असतं किंवा एकंदर तिथली जशी राहायची वगैरे जशी लोकांची पद्धती तसंच सेम होतं. पण खूप भारी एक्सपिरियन्स होता आणि मी तर म्हणेन की एकदा नक्की व्हिजिट करायला पाहिजे, कारण आपल्या भारताच्या जवळ आहे. 3 तास लागतात फक्त फ्लाईटनी. चीप कंट्री आहे, म्हणावी तशी चीप नाही पण आहे चीप. त्याच्यानंतर तिथली संस्कृती, त्यांच्या राहायच्या पद्धती, खायच्या पद्धती, तिथली टेम्पल्स, त्यांचा इतिहास, त्यांची शिल्प, हे सगळं खरंच बघण्यासारखं आहे. त्यामुळे एकदा नक्की भेट द्या तुम्ही नेपाळला. मी तर सजेस्ट करीन सगळ्यांनाच की नक्की भेट द्या. आणि या माझ्या सिरीजमधून तुम्हाला नक्की मदत होईल मी गॅरंटी देतो, कारण मी याच्यात सगळे डिटेल्स सांगणार आहे. कुठे फिरायचं, किती एंट्री फी आहे, कसं फिरायचं, काय लागतं, याच्या सगळ्या डिटेल्स मी शेअर करणार आहे. सो फायनली आत्ता घरी आलोय, त्यामुळे काय म्हणू आपण, नेपाळची सिरीज संपलेली आहे. तर आता पुढचा आहे प्लॅन, एक मस्त जागेला जाणार आहे. तर हा व्हिडिओ ही सिरीज इथंच संपवतो. तुम्हाला ही सिरीज, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही प्लीज करा. असेच भारी जागा आणि भारी व्हिडिओ घेऊन मी येतच राहणार आहे. तो भेटूया पुढच्या सिरीजमध्ये.